तर मंत्री उदय सामंतांच्या टीकेनंतर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय। उदय सामंतांनी कमी बोलावं तेच त्यांच्यासाठी चांगलं आहे असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिलाय। संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही। उदय सामंतांच्या या टीकेनंतर राऊतांनी सामंतांना थेट इशारा दिलाय। त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं। त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं। त्यांनी अनेक गोष्टींमध्ये त्यांची भाकीतं केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे। तीच प्रचिती परत येणार आहे। मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होते अशातला भाग नाही। बघा, आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही। मेंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत। जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे। याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही। आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतो आहे। त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच जे आहेच। उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।